केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जातनिहाय जनगणनेची अधिकृत अधिसूचना ही काढण्यात आलेली आहे। 2027 पासून ही जातीय जनगणना सुरू होणार आहे। 1 मार्च 2027च्या रात्री 12 वाजल्यापासून जनगणनेला सुरुवात होईल। 1 ऑक्टोबर 2026 पासून बर्फाळ प्रदेशामध्ये ही जनगणना सुरू होणार आहे। लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधून या जनगणनेला सुरुवात होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, केंद्रीय गृह मंत्रालयाने आता जातीय जनगणनेसंदर्भात अधिकृत अशी अधिसूचना काढलेली आहे। टप्प्याटप्प्यांमध्ये ही जनगणना होणार आहे। सुरुवातीला बर्फाळ प्रदेशातून सुरुवात होईल। महाराष्ट्रामध्ये कधीपर्यंत होऊ शकते? 2 टप्प्यात म्हणजे महाराष्ट्र हा 1 मार्च 2027च्या टप्प्यात येतो आणि 1 ऑक्टोबर 2026 पासून जी होणार आहे ती डोंगराळ प्रदेशात म्हणजे लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ज्या भागामध्ये डोंगराळ प्रदेश असतो आणि पोहोचणं ज्या ठिकाणी कठीण असतं अशा भागासाठी अगोदरच म्हणजे 1 ऑक्टोबर 2026 पासून ही जनगणना सुरू होणार आहे। तर 1 मार्च 2027 पासून जी जनगणना सुरू होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो। त्यामध्ये सगळ्यात जर महत्त्वाचं म्हणून पाहिलं तर 1931 पर्यंत जातनिहाय जनगणना ह्या जाहीर केल्या जात होत्या। मात्र 1921 नंतर जी 1931 ला जी जातनिहाय जनगणना झाली ती शेवटची होती। त्यानंतर जर आता पाहिलं तर जनगणना होत होत्या त्यामधून जात जी आहे ती हद्दपार करण्यात आली। त्याच्यामध्ये फक्त SC ST समाजाला जे आरक्षण दिलं जातं त्याच्यानुसार त्याची माहिती गोळा केली जात होती। मात्र पहिल्यांदाच आता स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होत आहे। या अगोदर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये अशा प्रकारचा डाटा गोळा करण्यात आला होता, मात्र त्याचं योग्य प्रकारे सेग्रिगेशन करण्यात आलं नाही आणि त्याची पूर्णपणे ती जातनिहाय जनगणना नव्हती। मात्र जातनिहाय जनगणना आज आता केल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये जनगणना होईल आणि सगळ्या जनतेची अधिकृत आकडेवारी जनतेसमोर येईल। दुसरा मुद्दा यामध्ये हा आहे की सर्व जातीची जातनिहाय माहिती मिळाल्यानंतर कोणत्या वर्गाची जातींची वर्गसंख्या जनसंख्या किती आहे त्याची माहिती मिळाल्यामुळं ज्या सरकारी योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवणं सहजरित्या शक्य होईल। दुसरा मुद्दा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक समाजाला खास करून ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात आलंय। तर या समाजाचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी मंडल आयोग असो किंवा त्यानंतरचं आपण जर पाहिलं तर पंचायत राज निवडणुकीच्या संदर्भात ज्या राजीव गांधी यांनी केलेला कायदा असो त्याच्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि त्यानंतर मंडल आयोगामध्ये ओबीसींचा बऱ्यापैकी राजकारणामध्ये प्रवेश झाला होता। एकंदरीत पाहिलं तर ओबीसींसाठी एक मोठा राजकीय असो सामाजिक असो आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महत्व या जातनिहाय जनगणनेमुळे प्राप्त होतं। त्यामुळे जातनिहाय जनगणना झाल्यानंतर ह्या 3 ते 4 गोष्टी होतील। दुसरा एक मुद्दा असणार 2029च्या अगदी शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।